बघा, एका वर्गातील सर्व मुलांच्या वयाची सरासरी 15 वर्ष आहे. त्यापैकी 15 मुलांच्या वयाची सरासरी 12 वर्ष, तर उरलेल्या मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. तर वर्गातील एकूण मुले किती सरासरी घटकावर आधारित हा प्रश्न. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. हिताची गोष्ट एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज पडणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो. हे सगळं याच्यासाठी माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. तुम्ही माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य सराव म्हणून अभ्यासता येतील. एका वर्गातील सर्व मुलांच्या वयाची सरासरी 15 वर्ष, पैकी 15 मुलांच्या वयाची सरासरी 12 वर्ष, तर उरलेल्या मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष. वर्गातील एकूण मुले किती असा प्रश्न विचारला. या प्रश्नातला मुख्य उपप्रश्न कोणता? वर्गातील एकूण मुले. लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. वर्गामध्ये असलेले एकूण मुले, वर्गातील एकूण मुले उदाहरणार्थ x आहेत असं गृहीत धरा. आता गणित काय म्हणते? वर्गातील सर्व मुलांच्या वयाची सरासरी 15 वर्ष, ही जी पहिली ओळ किंवा दर्शवलेली माहिती आहे, यावरून वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज समीकरण स्वरूप आम्ही काढू शकतो. ती कशी? वर्गातील एकूण मुले उदाहरणार्थ x, वर्गातील एकूण मुलांच्या म्हणजे सर्व मुलांच्या वयाची सरासरी दर्शवली 15 वर्ष, म्हणजे वर्गातील सर्व मुलांच्या वयाची बेरीज, वर्गातील सर्व मुलांच्या वयाची एकूण बेरीज किती बाबा? तर वर्गातील सर्व मुले x गुणिला सर्व मुलांच्या वयाची सरासरी 15 वर्ष, एकूण संख्या गुणिला सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज. वर्गातील एकूण मुलं x, सर्व मुलांच्या वयाची सरासरी 15. हा जेव्हा तुम्ही गुणाकार कराल तेव्हा प्राप्त होणार 15x हे उत्तर काय आहे? तर वर्गातील सर्व मुलांच्या वयाची समीकरण स्वरूप बेरीज. गोष्ट लक्षात आली असेल. पुढे चला. आता गणित म्हणते की काय? 15 मुलांच्या गणित म्हणते 15 मुलांच्या वयाची सरासरी 12 वर्ष. ही जी माहिती दर्शवली की 15 मुलांच्या वयाची सरासरी 12 वर्ष, इथं प्रश्न मनाशी असा करा की 15 मुलांचे एकूण वय किंवा 15 मुलांच्या एकूण वयाची बेरीज किती बाबा? 15 मुलांच्या एकूण वयाची बेरीज, एकूण वयाची बेरीज किती? हा एक प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे. मुलं 15 आणि 15 मुलांच्या वयाची सरासरी सुद्धा दर्शवली 12 वर्ष. याचा अर्थ 15 गुणिला 12 एकूण संख्या गुणिला सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज. काही सिद्धांत, ठोकताळे, गणितीय गृहितके किंवा गुणधर्म आम्ही पाठ केले पाहिजे. 15 गुणिला 12 180 वर्ष. हे जे उत्तर प्राप्त झालं लेकरांनो, 15 मुलांच्या एकूण वयाची बेरीज आहे. ही काटकूट करालो, लक्षात ठेवा. आता उरलेल्या मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. उरलेली मुलं किती बाबा? समीकरण स्वरूप उरलेली मुले किती? वर्गामध्ये जर x एकूण मुले आहेत, इथं 15 मुलांच्या वयाची सरासरी दर्शवलेली आहे लेकरांनो. मग उरलेली मुलं किती? तर x वजा 15. गोष्टी लक्षात घ्या. एकूण मुलं, त्यासाठी चलपद x वापरलं वाकसन. इथं 15 मुलांचा उल्लेख आला. 15 मुलांच्या वयाची सरासरी 12 वर्ष. याचा अर्थ हे 15 मुलं इथं दर्शवलेले, या एकूण मुलातून जेव्हा आम्ही वजा करू तेव्हा प्राप्त होणार उत्तर म्हणजे उरलेली मुलं. मग उरलेली मुलं याचं समीकरण x वजा 15. गणित म्हणते उरलेल्या मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष. मग उरलेल्या मुलांच्या, लक्ष द्या, उरलेल्या मुलांच्या वयाची बरं, वयाची एकूण बेरीज किती? हा एक प्रश्न मनाशी केला पाहिजे.
उरलेल्या मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. सरासरी गुणिला एकूण संख्या उरलेल्या मुलांची x वजा 15. एकूण संख्या गुणिला सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज असते. हे समीकरण स्वरूप उरलेल्या मुलांच्या वयाची एकूण बेरीज झाली. लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. आता वर्गातील सर्व मुलांच्या वयाची बेरीज काय आहे हो? समीकरण स्वरूप 15x सर. पावलं उत्तराकडे. सर्व मुलांच्या वयाची एकूण बेरीज 15x आहे सर. याला बराबर करा. सर्व मुलांच्या वयाची एकूण बेरीज 15x. कशी आली, काय आली, एखाद्या वेळेस रिपीट करा, म्हणजे पुन्हा पहा. सर्व मुलांच्या वयाची एकूण बेरीज 15x आहे. मांडली सर ना. पैकी 15 मुलांच्या वयाची बेरीज 180 वर्ष आहे. 180 बराबर करून इथे 180 मांडा. अधिक चिन्ह ही उरलेल्या मुलांच्या वयांची बेरीज आहे. 16 कंसामध्ये x वजा 15. मग 16 कंसामध्ये x वजा 15. समीकरण स्वरूप वर्गातील एकूण मुलांच्या वयाची बेरीज. पैकी 15 मुलांच्या वयाची बेरीज 180 वर्ष आणि उरलेल्या मुलांच्या वयाची बेरीज. या दोन गोष्टी म्हणजेच ही गोष्ट आहे. म्हणजे ह्या दोन राशी ॲज इक्वल आहेत. या दोन राशीमध्ये साधर्म्यता, एकरूपता किंवा तादात्म्य पाहावयास मिळते. पुढे चला सर. 15x असेच राहू द्या. 180 अधिक चिन्ह 16 आतील पदाला गुणिला आहेत लेकरांनो. आता 16 गुणिला x 16x. लक्ष द्या. आणि 16 हे जे चिन्ह आहे अधिक गुणिला वजा काय होणार? वजा होणार. लक्ष द्या. आता 16 गुणिला 15 म्हणजे 15 सक 90. 0 8 आले 9. 15 1 15 9 24. लक्ष द्या. आता पुढे चला सर. आता लेकरांनो 15x इथं अशीच मांडा. बराबर 180 लिहा. एक पायरी वाढू द्या. 180 जवळ हे वजा 240 घ्या आणि अधिक 16x पुढे द्या. 15x बराबर याची गोळा बेरीज 180 अधिक आहेत, 240 वजा आहेत. एक संख्या अधिक एक संख्या वजा. तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्यायचं. गणितीय गुणधर्म पाठ करा. म्हणजे आता याची गोळाबेरीज काय तर वजा 60 अधिक 16x. लेकरांनो, हे वजा 60 इकडे येताना अधिक स्वरूपात, हे 15x तिकडे जाताना वजा स्वरूपात. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, गुणिला असेल भागीला, भागीला असेल गुणिला, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी. प्रत्येक गणिताला असलेले गुणधर्म पक्के आम्ही लक्षात ठेवले पाहिजे. लक्षात घ्या. आता हे 60 झाले अधिक 60. आता या 16x कड हे 15x जाताना वजा स्वरूपात, म्हणजे 60 बराबर ही वजाबाकी काय हो? x मूल्य 60 प्राप्त झालं. x काय आहे? वर्गातील एकूण मुले करिता वापरलेलं चलपद. प्रश्न होता वर्गातील एकूण मुले किती सर? 60 हे तुमच्या विचारले आहे. प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, हिताची गोष्ट चॅनल सबस्क्राईब करा, कॉमेंट करा एक मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज उरणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो. ओके. सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.